करुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ। जरांगे मात्र बेमुदत उपोषणावर ठाम। जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ। गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा। मराठा आंदोलनासंदर्भात अमित शहा यांनी तावडेंकडून घेतली माहिती। उपराष्ट्रपती आणि बिहार निवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा। सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार। सरकारचा आंदोलकांना अन्नपाणी न मिळू देण्याचा डाव, तर मात्र आता असली डाव खेळा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, जरांगेंची मागणी। ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगेंचं आमरण उपोषण। गोळ्या घातल्या तरी 1 इंचही मागे हटणार नाही। जेलमध्ये टाकलं तरी उपोषण करणारच, जरांगेंचा सरकारला इशारा। भाजपचा पहिला नेता जरांगेंच्या भेटीला। आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी जरांगेंची घेतली भेट। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत तोडगा काढण्यासंदर्भात बोलणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। मराठा ओबीसी भांडण लावण्याचा काहींचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचंच तोंड भाजल, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ का येऊ दिली? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। शड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी गेले, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना टोला। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं, फडणवीसांचं आव्हान। उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी। मराठा समाजाच्या आंदोलनाची सामनातून टेंगल करण्यात आली। ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे, आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। जरांगे पाटलांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं अजित पवार म्हणाले। सरकार त्याच्यातून मार्ग काढेल असंही अजितदादा म्हणाले। जरांगेंच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचे आमदार आणि खासदारही सामील, लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा। आझाद मैदानात 5000 लोकांची मर्यादा ओलांडल्यानं वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जरांगेंविरोधात तक्रार। मनोज जरांगे यांच्यासह त्यांना राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। कुणाच्याही ताटातलं काढून घेण्याची आमची भूमिका नाही। विखे पाटलांची मराठा उपसमिती आरक्षणावर काम करतेय। कायदा आणि सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक। जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करू, त्यातूनच मार्ग निघू शकेल। जरांगेंकडून निरोप आला की चर्चा होईल। मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। संविधानाच्या चौकटीत राहूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, गरज पडल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार। शरद पवार उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, परिणय फुके यांचं वक्तव्य। शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची भूमिका। भाजप नेते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू, ओबीसी समाज कुणाला ऐकणार नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। ओबीसी समाज अस्वस्थ झालाय, ओबीसी समाजानं घाबरून जाऊ नये, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलाय, प्रकाश सेंडगे यांचं वक्तव्य। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजपासून साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध, रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती। जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचाही पाठिंबा। समाधान आवताडे यांचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची केली मागणी। आमदार आणि खासदारांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर बगरे, बजरंग सोनवणे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, अभिजित पाटील इत्यादी लोकप्रतिनिधी जरांगेंच्या भेटीला। करुणा मुंडेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। उपोषणस्थळी जात आंदोलनास दिला पाठिंबा। मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, व्यक्त केलं मत। अंबादास दानवे यांच्याकडून आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी भेट। यावेळेस अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आझाद मैदानावर जरांगे पाटील यांची घेतली भेट। राजेश विटेकर हे परभणीच्या पाथरी मतदारसंघाचे आमदार।
जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून काहीही निष्पन्न होणार नाही. सरकारच्या भूमिकेमुळे कारण नसताना मुंबई थांबली आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवल्या. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय? रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं. मनोज जरांगेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन. आझाद मैदानात मराठा बांधवांची तुफान गर्दी. एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा. आंदोलकांनी 5,000 लोकांची मर्यादा ओलांडली. भर पावसातही मराठा आंदोलकांचा उत्साह कायम. आरक्षणाशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांचा निर्धार. मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी. बीएमसी मुख्यालयासमोर आंदोलकांची अंघोळ. आरक्षण मिळेपर्यंत इथेच अंघोळ करणार, आंदोलकांची भूमिका. राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या सूचना. वाडी बंदर परिसरात आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय. मराठा आंदोलकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जेवणाची व्यवस्था. दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदेंच्या माध्यमातून 5,000 आंदोलकांना खिचडी. मराठा आंदोलकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचं जेवण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मराठा आंदोलकांमुळे मुंबई जाम. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्मवर आंदोलक झोपले. स्थानकावर सर्वत्र मोठी गर्दी. आझाद मैदान परिसरात आंदोलकांच्या गाडीत मुक्काम. तर पावसापासून वाचत रस्त्याच्या कडेलाही घेतला आसरा. मिळेल तिथे जागा करून आंदोलकांचा रात्रीचा मुक्काम. वाशी पोलिसांकडून मराठा आंदोलकांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था. 3 ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये 1,500हून अधिक वाहनांची सोय. काही समर्थकांसाठी नवी मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था. शशिकांत शिंदेंकडून सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तयारीचा आढावा. सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. सदावर्तेंनी जरांगेंना परवानगी नाकारावी आणि गुन्हा दाखल करावा असा अर्ज केला होता दाखल. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना आणखी 3 महिने मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. सूत्रांची माहिती. राजेश कुमार यांची मुख्य सचिवपदी 30 जूनला नियुक्ती. आमचं सरकार कर्जमाफीपासून बाजूला गेलेलं नाही. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार. तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जाची मुद्दल द्यावी. कर्जमाफीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू ठाम. संपूर्ण राज्यात घेणार सभा. 30 ऑगस्टपासून सुरुवात. प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेण्याचं नियोजन. 2 ऑक्टोबरऐवजी 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये बच्चू कडू यांचं कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन. गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट. म्हैस आणि गायीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय. कृत्रिम फुलांवर बंदी घाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी. तर भरणे यांचं पंकजा मुंडे यांना पत्र. चीनी बनावटीच्या कृत्रिम फुलांवर बंदी घातल्यास शेतकऱ्यांच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा. बी सुदर्शन रेड्डींनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट. बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. गरज असते तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच नाकारायला हवं. बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून फडणवीसांना फोन करणार उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून